नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 4 ऑक्टोबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सगळे सायलीला विचारत असतात की "अगं अर्जुन तर तुझ्यासाठी दागिना घ्यायला गेला होता ना? तो कुठे आहे?" त्यावर सायली म्हणते, "आम्ही गेलो होतो, पण वाटेत मला प्रिया भेटली. मी म्हटलं मी तुझ्यासोबतच घरी येते आणि अर्जुनला काहीतरी काम आठवलं, तर ते लगेच गेले." तेवढ्यात तिकडे अर्जुन येतो. अर्जुन म्हणतो, "असं कसं? मी तर माझ्या बायकोच्या मागे-मागे आलो." मग अस्मिता विचारते, "अरे अर्जुन, तुम्ही दागिना घ्यायला गेले होतात ना? दाखव काय आणलंस?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "सायलीला काही आवडलंच नाही, म्हणून मग आम्ही काही घेतलं नाही." तर मग सायली म्हणायला लागली, "हो, मला ना पारंपरिक दागिने हवे होते, पण तसं काहीच नव्हतं दुकानात. म्हणून म्हटलं मग कशाला घेऊया काय?" तेवढ्यात भटजी काका येतात. सुमन म्हणते, "मी पूजेची सगळी तयारी केली आहे, तरी सुद्धा एकदा तुम्ही बघा काय हवं नको ते." काही वेळानंतर सगळे आपापल्या कामाला लागतात. मग अर्जुन आणि सायली एकमेकांशी बोलत असतात. सायली म्हणते अर्जुनला, "तुम्हाला गाठोडं सापडलंय ना? कुठे ठेवलंय ते?" अर्जुन म्हणतो, "गाडीत आहे." सायली म्हणते, "मला आत्ताच्या आत्ता बघायचंय, चला." आणि ते दोघे जातात गाडीत. इकडे तन्वी विचार करत असते की आता तर सगळे एकत्रच माझ्यावरती बरसतायत. एक तर मी गाठोडं तिकडे फेकून आले, ते परत घ्यायला जायचंय. पण आता सुभेदार आणि किल्लेदार सगळेच माझ्यावर वॉच ठेवून आहेत. आता मी कशी जाणार ते घ्यायला? खाली अर्जुन आणि सायली गाडीकडे जात असतात. अर्जुन म्हणतो, "तुला बरं वाटतंय ना पण? नाहीतर त्या दिवशी सारखं होईल. गाठोडं बघितलं, जुन्या आठवणी बघितल्या की तुला पुन्हा त्रास चालू होतो." सायली म्हणते, "हो, पण मला भीतीचा सामना आज ना उद्या करायलाच लागणार आहे." इकडे आपल्याला दाखवतात की प्रतिमा तन्वीच्या खोलीत जाते तिला पूजेला खाली बोलवायला. प्रतिमा तन्वीला खूप हाका मारते, पण तन्वी काही उत्तर देत नाही. तन्वी मनात म्हणते, "ही दीडशाणी बाई आता मला ऑर्डर देणार आहे. मी कधी खाली यायचं ते. आली मोठी." नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली ते गाठोडं ओपन करतात. सायली त्या गाठोड्यातल्या सगळ्या वस्तू न्याहाळत असते आणि अर्जुनला एक रिकामं वॉलेट मिळतं. अर्जुन विचार करतो, "तुझ्या गाठोड्यामध्ये वॉलेट कसं काय?" सायली पण विचारत पडते. अर्जुन म्हणतो, "हे सगळं सामान बघून सायलीला काहीच रिॲक्शन का नाही येते? काहीच आठवत का नाहीये?" नंतर आपल्याला दाखवतात की सगळे एकत्र जमलेले असतात पूजा करण्यासाठी, पण अश्विन आलेला नसतो. तेवढ्यात अश्विन तिकडे येतो. नागराज त्याला म्हणतो, "अरे तुलाच फोन करत होतो पूजेसाठी." अश्विन सगळ्यांना बघतो आणि म्हणतो, "अच्छा, म्हणून हे सगळे पण आलेत का पूजेसाठी? सुभेदार घराणं?" त्यावर सुमन अश्विनला म्हणते, "तू हातपाय धुवून घे, तोपर्यंत भाऊजी आणि वहिनी पूजा करून घेतील." पण प्रतिमा म्हणते, "यावर्षी पूजेचा मान आपण अर्जुन आणि सायलीला देऊया, चालेल का?" रविराज म्हणतो, "हां, ठीक आहे. अर्जुन आणि सायली तुम्ही पूजा करून घ्या." अश्विन हे सगळं ऐकतो आणि मध्येच थांबतो. तो म्हणतो की "सॉरी, पण हे दोघं का पूजा करतील ह्या घरातली?" त्यावर रविराज म्हणतो, "कारण ते ह्या घरचेच आहेत, म्हणून करणार." ते लोक पूजा करणार एवढ्यातच नागराज म्हणतो, "अरे दादा, पण तन्वीला तरी येऊ दे खाली. सगळे पूजेला असायला हवेत ना." त्यावर रविराज म्हणतो, "आता सगळी लोक तिच्यामुळे खोळंबली आहेत, ही गोष्ट तिला कळत नाही का? आता तिच्या मूडवरती आपण राहायचं, की तिचा मूड कधी चांगला होईल आणि ती खाली कधी येईल." सायली म्हणते, "मी प्रियाला बोलवून येते, थांबा." सायली प्रियाला बोलवायला जाते. ती म्हणते, "प्रिया, दार उघड, कारण मला जे काय बोलायचंय ते सगळ्यांसमोर बोलायचं नाहीये म्हणून." प्रिया दार उघडते. सायली तिला म्हणते, "अगं आता तरी गोड वाग लोकांची. सगळे तुला त्यांच्या कुटुंबाचा हिस्सा बनवतायत, पण तरी तुला एवढं क्रूरतेने का वागायचं त्यांच्याशी?" तन्वी म्हणते, "हो, सगळ्या गोडपणाचं काम तूच घेतलंयस ना. तुझ्याकडे कोणी बघितलं तरी सुद्धा डायबिटीज होईल. तू इतकी गोड-गोड वागतेस सगळ्यांची. मला नाही जमत हे असं नाटक करायला. तू जा, गोड-गोड वाग सगळ्यांची." सायली म्हणते, "मी एकच सांगते प्रिया, प्रतिमा आत्यांशी असं वागणं पहिलं बंद कर, नाहीतर गाठ माझ्याशी आहे." "तू नक्की कसला राग काढतेस प्रतिमा आत्यांवर? स्वतःच्या आईशी असं कोण वागतं? त्या दिवशी सुद्धा तू त्यांना तव्यावर ढकलायला निघाली होतीस. तुझी आई आहे ना, तू असा का त्रास देतेस तिला? कसला राग काढतेस तू?" त्यावर प्रिया म्हणते, "मी तुझा राग काढते तिच्यावर. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. माझी आई कधी माझ्याशी प्रेमाने वागायला लागली की तू मध्ये मध्ये लुडबुड करतेस. तिला मी मिठी मारायच्या आत तू मिठी मारतेस. मग ह्या सगळ्या गोष्टींचा राग मी कोणावर काढणार? तिच्यावरच ना.
तू जर मध्ये-मध्ये नाही आलीस, तर माझ्या आणि माझ्या आईचे चांगले संबंध झाले असते. पण नाही, तुला सगळीकडे मध्ये-मध्ये आणि पुढे-पुढे करायचं असतं. इकडे खाली सगळे तन्वीची वाट बघत असतात. सुमन म्हणते, "भाऊजी मी तिला बोलवून आणू का?" तेव्हा रविराज म्हणतो, "एवढं कोणाच्या मानधरणी करण्याची गरज नाहीये. तिला यायचं असतं ती ती आली असती." तेव्हा अश्विन म्हणतो, "अरे काका तिला तब्येत बरी नसेल म्हणून ती आली नसणार." त्यावर रविराज म्हणतो, "हे बघ अश्विन, तुला तिच्यावर आंधळा विश्वास ठेवायचा असेल तर तू ठेवू शकतोस. पण माझ्या घरात ही सगळी नाटकं चालणार नाहीत. तिच्या आईला तिची कीव आली म्हणून मी तिला घरात ठेवून घेतले. नाहीतर मी तिला हकलवलंच असतं." सायलीला हे ऐकून फार वाईट वाटतं. सायली म्हणते, "अगं आईच्या प्रेमात कधी कोण वाटेकरी असू शकतं का? माझ्या फक्त त्या आत्ते-सासू आहेत. पण लेकीसारखं प्रेम करतात गं माझ्यावर." तन्वी तिला म्हणते, की "एक काम कर, ह्याच्या पुढे जर तू या घरात आली नाहीस, तर तिला काहीच त्रास होऊ देणार नाही मी. एवढं लक्षात ठेव तू." सायली हे ऐकून खूप दुखावली जाते. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात, की तन्वी प्रतिमाचा हात धरून तिला खेचडत असते आणि तिला म्हणते, "आता तुझा सासूरवास चालू झाला. तुझी ती पाठराखीण सायली आहे ना, ती आता कधीच येणार नाही या घरात. बघ तू." तेवढ्यात रविराज सायलीचा हात धरून घरात घेऊन येतात आणि सायलीला म्हणतात, "हे बघ सायली, आज तू या घराचा उंबरा ओलांडलायस माझी लेक म्हणून आणि आजपासून हेच तुझं माहेर आहे. आणि ज्या कोणाला ह्या गोष्टीशी प्रॉब्लेम आहे ना, त्यांनी हे खुशाल घर सोडून जावं. माझं काही म्हणणं नाही." मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.